खरं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे दरवर्षीप्रमाणे साठे महाविद्यालयाच्या बाहेर सदस्यता अभियान चालू होतं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आत्तापर्यंत संपूर्ण मुंबईभरामध्ये 26पेक्षा अधिक महाविद्यालयामध्ये जाऊन 37,000पेक्षा जास्त ही आपली सदस्यता नोंदणी विद्यार्थ्यांची केलेली आहे। परंतु काल जो साठे कॉलेजमध्ये जो प्रकार झाला त्याच्यामध्ये कोणत्याही विद्यार्थिनीचा हात खेचाखेची झाली नाही। आज आपल्यासमोर तिथे आपल्या विद्यार्थी परिषदेच्या असणाऱ्या विद्यार्थिनींवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थ्यांनी टेबल उचलून फेकले। त्या विद्यार्थिनी आज आपल्या समोर आहेत, तेही त्यांचं संपूर्ण मत आणि तिकट झालेला प्रकार आपल्याला सांगतील। काय नेमकं चाललं आहे? कारण की आता झेंजीचं एकीकडे जास्त होते, त्यांच्याकडे कमी होते, काय नेमकं कारण काय? खरं तर आज जर पत्रकार परिषदेत समजलं की त्यांनी गुंडागिरीची भाषा केली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थी हिताचं काम करणारी संघटना आहे, गुंडागिरीची संघटना नाही आहे। मारण्याची धमकी देण्याची जी पद्धत आहे ही अत्यंत चुकीची आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सातत्याने विद्यार्थी हित आणि राष्ट्रहित आणि विद्यार्थ्यांसोबत चालण्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे। माझं असं मत आहे की या ज्या मनविसेला सातत्याने कुठलेही विद्यार्थी जवळ करत नाही आहेत। कालच जर तुम्ही पाहिलं की साठे महाविद्यालयामध्ये 2200 विद्यार्थी आमच्या जवळ आले आणि त्यांच्याजवळ 5 मल्ल सुद्धा आले नाहीत। त्यामुळे ते चलबिचल होत आहेत आणि विद्यार्थी परिषदेवरती असे हल्ला करण्याचा आणि स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न ही मनविसे करते। हो, काल साठे कॉलेजमध्ये, माझं नाव आशी गुप्ता, काल साठे कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची सदस्यता करत होतो तेव्हाच मनविसे यांची पण सदस्यता सुरू होती। पण आमच्या टेबलवरती विद्यार्थी जास्त येत होत्या आणि त्यांच्या टेबलवरती विद्यार्थी जात नव्हत्या, म्हणून ते लोक बावसडले आणि आमच्यावरती हल्लाबोल केला। त्यांनी टेबल उचलून मारण्याचा प्रकार हे मनविसे यांनी केलेला आहे। छात्रांवरती चढायचा प्रकार हे मनविसेने केलेला आहे। आमच्याकडे व्हिडिओही आहे। त्यांनी जे आता एक नरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विद्यार्थिनी कार्यकर्त्यांना हात पकडलाय आणि छेडछाड केले। हे अक्षरशः चुकीची गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरती, माता जिजाऊच्या भूमीवरती हे चुकीचा नरेटिव्ह पसरवण्याचं काम मनविसे करत आहे। याच्याऐवजी तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी टेबल उचलून छात्रांवरती मारण्याचं काम केलेलं आहे। आणि तसंच ABVP पहिल्यापासून कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचं काम सोडवत होती आणि विद्यार्थ्यांचा प्रश्नांना आन्सर देत होत्या आणि आजही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आन्सर देत आहेत आणि पुढेही देत राहतील। मॅडम कामा गर्ल्स हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींना बेसिक फॅसिलिटी न मिळण्यामुळे जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जे संघर्ष करत आहे त्यांच्यासोबत उभी आहे। तसंच आचार्य कॉलेजमध्ये मुलींसोबत झालेला एका प्रोफेसरने केलेला हॅरेसमेंट, त्यांच्या सस्पेन्शन पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने केलेलं आहे। मग हे काल जे आपण सदस्यता बघितली साठे कॉलेजमध्ये 2200+ जे विद्यार्थिनींनी ABVPच्या सदस्यता घेतली, हे प्रूफ आहे की विद्यार्थी परिषदला कॉलेजच्या कॅम्पसच्या विद्यार्थी परिषदला सपोर्ट करतायत आणि ते लोक त्यांच्या मागे आहेत। मी मृणाल शेळके, मुंबई विद्यापीठ मंत्री। काल आपली साठे कॉलेजला मेंबरशिप सुरू होती। काल आपण साठे कॉलेजला एकूण 2204 मेंबरशिप अशी केलेली आहे। मेंबरशिप सुरू असताना त्यांच्याही डेकवरती स्टुडंट्स हे जात नव्हते, तर त्यांचं पोकिंग म्हणा की हे लोक पैसे घेऊन मेंबरशिप करत आहेत अशा सगळ्या वार्ता सुरू झाल्या आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये फिमेल स्टुडंट्सवरती जे स्टुडंट्सही नव्हते, बल्कि जे मेंबरशिप करत होते ते स्टुडंट्सही नव्हते, असे काही 30-35 एजची मुलं टेबल घेऊन आमच्या अंगावरती मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मुलींना धक्का देण्याचा, दादागिरी करण्याचा, माझ्या फोनमध्ये मी सगळे व्हिडिओ रेकॉर्ड केलेत। टेबल उचलून मारण्याचा प्रयत्न हे मनविसेच्या कार्यकर्त्यांनी छात्रांवरती केलेला आहे। आणि हे जे फॉल्स नरेटिव्ह पसरवत आहेत की आमच्या कार्यकर्त्यांनी मुलींवरती हात टाकलं किंवा त्यांना जबरदस्ती केली, तर हे खूप चुकीचं आहे। जे वुमेन विक्टिम कार्ड प्ले करतायत तेही फार चुकीचं आहे। व्हिडिओ माझ्याकडे सगळे कॅप्चर आहेत। तर बस एवढंच मी म्हणतो। आपण काल ह्या दोन्हीही विद्यार्थी संघटना आहेत
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही फक्त विद्यार्थ्यांची संघटना आहे, परंतु जी मनविसे आहे ते मनविसामध्ये गुंड भरलेले आहेत. काल त्यांचे असे स्टेटमेंट होते की आमच्या विद्यार्थ्यांवरती तुम्ही कारवाई करा, आम्हाला फरक पडत नाही. माझं या प्रसारमाध्यमातून एकच म्हणणं आहे की मनविसेसारख्या गुंडागिरींमध्ये जर पालक आपल्या विद्यार्थ्यांना पाठवत असतील तर त्यांनी विचार करावा की काल पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या सरचिटणीसांचं मत आहे की आमच्यावरती केसेस घ्यायला काय फरक पडत नाही, आमचे विद्यार्थी पाहिजे तेवढे केसेस घेऊ, असं त्यांचं मत आहे. पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सामंजस्याने सांगितलं की दोन्ही गटामध्ये विद्यार्थी आहेत, दोन्ही गटामधील विद्यार्थ्यांमध्ये कोणताही भेदभाव न करता त्यांना सामंजस्याने नोटीस देऊन सोडावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.